नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले. पाकिस्तान आणि कतारनं या युद्धात मध्यस्थी केली. भारत या युद्धापासून मात्र दूरच होता. मात्र होर्मुझची खाडी बंद असल्यामुळे या युद्धाचे मोठे परिणाम भारतामध्ये पाहायला मिळाले. महागाई वाढली, अजूनही बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु अखेर जगानं सुटकेचा निश्वास घेतला असून कच्च्या तेलाचे भाव आज कमी झालेत. 28 फेब्रुवारी रोजी इराणवरती मोठा हल्ला झाला. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेल्या युद्धविराम करारामध्ये सर्वात जास्त फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो भारताचा आहे. कारण भारताला असे फायदे मिळणार आहेत जे हा संघर्ष सुरू होण्यापूर्वी उपलब्ध नव्हते. अमेरिकेनं इराणवरती अनेक निर्बंध घातले होते. आता ते सर्व निर्बंध उठवले गेलेत, ज्याचा बक्कळ फायदा भारताला होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की हॉर्मुझची खाडी खुली झाली, यासोबतच अमेरिका आपलं सैन्य हॉर्मुझमधून माघारी घेणार आहे. यासोबतच इराणच्या तेलावरती असलेले सर्व निर्बंध देखील हटवले जाणार आहेत. म्हणजेच इराणच्या तेलावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध आता नसणार आहेत. जागतिक बाजारामध्ये इराणचं तेल कोणीही खरेदी करू शकतं. इराणची अरबो डॉलरची संपत्ती अमेरिकेकडनं फ्रीज करण्यात आली होती. भारत हा 80 ते 85% तेल बाहेरनं खरेदी करतो, ज्यामध्ये सर्वात जास्त खाडी देशांकडनं भारत खरेदी करतो. जर इराणी तेल बाजारामध्ये आलं तर जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव गडगडतील. याचा थेट परिणाम जगासोबतच भारतावर देखील होईल. यामुळे महागाईवरती नियंत्रण मिळवता येईल. जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमती कमी झाल्या तर परकीय चलनावरील दबाव आपोआप कमी होईल. भारत अगोदर इराणकडनं मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल खरेदी करत होता. मात्र अमेरिकेनं लावलेल्या निर्बंधानंतर भारतानं इराणकडनं कच्चं तेल खरेदी करणं थांबवलं होतं. भारतासाठी विशेष बाब म्हणजे भारत आणि इराणमधील व्यापार हा डॉलरमध्ये नाही तर रुपयामध्ये होतो. हळूहळू इराणवरील निर्बंध हटवले तर भारत स्वस्तामध्ये इराणकडनं तेल खरेदी करू शकतो. याशिवाय विदेशी मुद्रा वाचवण्यासाठी फार मोठं यश देखील त्यामुळे मिळेल. याचा थेट परिणाम चाबहार बंदरावरती होईल. इराणच्या चाबहार पोर्टवरती भारतानं मोठा पैसा ओतलाय. भारत हा पाकिस्तानला बाजूला करून थेट आशियापर्यंत या बंदराच्या माध्यमातून पोहोचू शकतो. त्यामुळे अमेरिका आणि इराण हे युद्ध आता बंद झालेलं आहे आणि ह्या युद्धामुळे सर्वात जास्त फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो भारताचा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.